नमस्कार, मी नेहा जोशी. मनम ध्यानम या माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजही मी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बरेच वेळेला एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली तर आपण लगेच काय म्हणतो की आज एकदम डिप्रेस्ड वाटतंय किंवा आज एकदम डिप्रेशन आलंय, उदास वाटायला लागलं जरा तरी पण डिप्रेशन म्हणजे मराठीमध्ये नैराश्य हा एक अतिशय गंभीर विषय आहे. हा एक गंभीर आजारामध्ये याचं परिवर्तन होऊ शकतं. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींना आपण डिप्रेस झालोय असं आपण जरी म्हणत असलो तरी ते डिप्रेशन नाही आहे. सो डिप्रेशन म्हणजे नेमकं काय आहे हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. डिप्रेशन म्हणजेच मराठीमध्ये नैराश्य. एक्झॅक्टली डिप्रेशन म्हणजे काय? सो डिप्रेशन हा मन, मेंदू आणि आत्मा ह्या तिन्ही स्तरावरती येणारा थकवा असतो. बहुतेक लोकांना ज्यांना डिप्रेशन झालेलं असतं त्यांना वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये सगळं आहे तरी मग मला आनंद का बरं मिळत नाही आहे. कारण डिप्रेशन हा खरं तर बाह्य परिस्थितीपेक्षा आतल्या आपल्या मनाच्या अवस्थेशी संबंधित असतो. मेंदूमध्ये जेव्हा सेरोटोनिन किंवा डोपामाइन, ऑक्सिटोसिन हे जे फील गुड केमिकल्स असतात ते असंतुलित झाले, त्यांचा बॅलन्स जर का डचमळला तर मनावरती एक प्रकारचा अंधुक पडदा येतो. त्याच्यामुळे मनामध्ये नकारात्मक विचार मनामध्ये यायला लागतात. एकंदरीतच सगळ्याच गोष्टींबद्दल आयुष्यातली आशा कमी होते, ऑप्टिमिझम कमी होतो. आपल्या आयुष्यामध्ये काहीच अर्थ राहिलेला नाही आहे, सगळं गढूळ वाटायला लागतं. डिप्रेशन म्हणजे दुःखी वाटणं नाही आहे केवळ, तो एक मानसिक भावनिक आजार आहे. ज्यामध्ये डिप्रेशन आलेला माणूस हा आतून पार थकलेला, रिकामा झालेला, एम्प्टीनेस फील करणारा, निराश, आशाहीन झालेला वाटतो. हा विकनेस नाही आहे, मानसिक विकनेस नाही आहे, हा वेडेपणा नाही आहे. हा एक गंभीर आजार नक्की आहे, पण उपचार योग्य असा आजार आहे, रादर अवस्था आहे. डिप्रेशन आणि दुःख, मग ह्याच्यामध्ये फरक काय? तर दुःख एखाद्या कारणामुळे येतं आपल्याला, व्हेरॅज डिप्रेशन हे अनेकदा कारण नसताना येतं. दुःख एक ठराविक काळानंतर कमी होतं, पण डिप्रेशन मात्र महिनोन्महिने टिकतं आणि वाढूही शकतं जसजसा काळ जाईल. दुःखी व्यक्ती काम करू शकते, डेली रुटीनमधली सगळी कामं, पण डिप्रेशन आलेला व्यक्ती मात्र साधं छोटंसं कामही करू शकत नाही. दुःखी माणसाकडे आशा शिल्लक असते नक्कीच, पण डिप्रेस माणसाला मात्र जीवनातली सगळीच आशा संपल्यासारखी वाटते. म्हणजेच डिप्रेशन म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं भावनिक बधीरपणा येणं, काहीही फील न होणं. आता डिप्रेशनची मुख्य लक्षणं काय आहेत? ॲक्च्युली 2 आठवड्यापेक्षा ही लक्षणं जर का जास्त असतील, जास्त टिकली, कुणामध्ये दिसत असेल तर ते गंभीर कंडिशन होऊ शकते. मानसिक भावनिक लक्षणं काय? सतत उदास वाटणं, रिकामं वाटणं, आपल्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही अशी भावना येत राहणं, सतत आत्मविश्वास कमी होणं, अपराधीपणा, स्वतःला सगळ्या गोष्टीत दोष देत राहणं, रडू येणं, एकटं राहावंसं वाटणं. शारीरिक लक्षणं म्हणजे खूप झोप येणं किंवा अजिबात झोप न येणं, थकवा, शक्ती नसल्यासारखं वाटणं, भूक न लागणं किंवा खूप जास्तच खाणं, डोकेदुखी, अंगदुखी म्हणजे मेडिकल रिझन कुठलंही नसताना येणारी. आणि वागण्यामध्ये त्या व्यक्तीच्या काय बदल होतो? जो डिप्रेस झालेला असतो, तो ज्याला डिप्रेशन असतं त्याला, तो लोकांपासून दूर राहायला त्याला आवडतं. त्याच्या आवडत्या गोष्टींमध्ये सुद्धा त्याला इंटरेस्ट राहत नाही, तो काम टाळतो, त्याला कुठल्याही गोष्टीत निर्णय घेता येत नाही. बऱ्याच लोकांना जगण्यामध्येच काही अर्थ राहिलेला नाही आहे असं वाटायला लागतं आणि हे अतिशय गंभीर असे संकेत आहेत. आता डिप्रेशन कुणाला होऊ शकतं? तर कुणालाही, शिक्षित, अशिक्षित, श्रीमंत, गरीब, पुरुष, स्त्री, साधू, संत, अगदी कुणालाही डिप्रेशन होऊ शकतं. विशेषतः जे लोक एकदम सेन्सिटिव्ह असतात ना, ज्यांच्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, बाहेरून जे सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना डिप्रेशन येतं. बालपणी जे इमोशनली निग्लेक्ट झालेले असतात किंवा काही रिलेशनशिपचा ट्रॉमा ज्यांना असतो, म्हणजे घटस्फोट म्हणा किंवा ब्रेकअप, कुणाचा तरी लॉस झालेला आहे, म्हणजे कुणीतरी जवळची व्यक्ती मरण पावलेली आहे, किंवा अगदी हीलर्स, केअर गिव्हर्सना पण डिप्रेशन येऊ शकतं. सो डिप्रेशनची मेन कारणं काय आहेत? मेन कारण आहे बालपणी झालेल्या मनावरच्या जखमा. म्हणजे बालपणी जर सतत कुणी म्हणत असेल रडू नकोस, तू असा का आहेस, तू असं का करतोस, किंवा कुणाकडे लहानपणी दुर्लक्ष झालेलं असेल, सतत दुसऱ्याशी तुलना झालेली असेल, तर मग ते मूल
काय शिकतं की माझ्या ह्या सगळ्या ज्या मला वाटणाऱ्या भावना आहेत ना त्या चुकीच्या आहेत. ते मूल त्या भावना सप्रेस करतं आणि मग ह्या सप्रेस झालेल्या भावना मोठेपणी डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होतात. कधी कधी नात्यांमध्ये काही आघात होतात, ब्रेकअप होतो, फसवणूक होते, रिजेक्शन असतं. खूप लोक त्यांचं प्रेम दुसऱ्यावरती व्यक्त करू शकत नाहीत, मनातल्या मनात दाबून ठेवतात. त्या व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. खूपच ओव्हर थिंकिंग म्हणजे सतत खूप जास्त विचार करणारे, प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करणारी माणसं असतात किंवा दुसरे आपल्या कंट्रोलमध्येच सतत राहिले पाहिजेत अशी विचार असणारी जी माणसं असतात ते डिप्रेशनच्या आहारी जाऊ शकतात. मग अशा सगळ्या कारणांमुळे मन एक दिवस थकतं आणि मग ते टोटली शटडाऊन होतं आणि ती व्यक्ती डिप्रेशनच्या आहारी जाते. बरेच वेळेला ज्या लोकांवरती दुसऱ्यांची खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते, स्वतःसाठी ते काही जास्त करत नाहीत, त्यावेळेला मग त्यांना थोड्या काळानंतर असं वाटायला लागतं की आपण स्वतःला पण विसरलो, स्वतःसाठी जगलो नाही, दुसऱ्यासाठी आपण जगत राहिलो. मग राग, दुःख, भीती, अपमान या सगळ्या ज्या दाबलेल्या भावना असतात त्या व्यक्त झाल्या नाहीत, आतल्या आतच साचल्या, तर मग त्या डिप्रेशनच्या रूपामध्ये बाहेर येतात. तसंच कधी कधी भावनिक पॅटर्न जे असतात ना ते जनरेशनमधून म्हणजे कुटुंबियांकडनं आलेले नेक्स्ट जनरेशनकडे ते ट्रान्सफर झालेले असतात आणि त्यामुळे सुद्धा डिप्रेशन ट्रिगर होऊ शकतो. डिप्रेशनचे प्रकार थोडक्यात समजून घेऊया. एक असतं ते माइल्ड डिप्रेशन, म्हणजे आतून दुःखी वाटत असतं पण बाहेर व्यक्ती नॉर्मल असते, नॉर्मल रोजची कामं चालू असतात, पण आतून एक प्रकारचं रिकाम पण नक्की त्या माणसाला वाटत असतं. मेजर डिप्रेशन म्हणजे काय? आतून तर डिप्रेस ती व्यक्ती असतेच पण त्याचं दैनंदिन आयुष्य पण थांबतो, तो काहीही कामं वगैरे त्याला करावीशी वाटत नाही. कधी कधी प्रसूतीनंतर स्त्रियांना काय होतं की आपल्या बाळासाठी काय काय करावं लागणार आहे याची प्रसूतीच्या आधी जास्त कल्पना नसते. मग नवीन आई झालेल्या त्या स्त्रीला जेव्हा मूल सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे असं वाटायला लागतं, किंवा मग फिजिकल स्ट्रेस जेव्हा यायला लागतो मूल सांभाळताना, त्यामुळे हा सगळा स्ट्रेस सहन न झाल्यानंतर तिला पोस्ट पार्टम डिप्रेशन येऊ शकतं. तसंच जे लोक अध्यात्माच्या वाटेवरती असतात त्यांना खूप सारे प्रश्न पडतात अध्यात्माच्या वाटेवरती, स्पिरिच्युअल सिकर्सना, की देव म्हणजे नक्की काय आहे, विश्व युनिवर्स म्हणजे नक्की काय आहे. मग कधी कधी मेडिटेशन करताना सुद्धा त्यांना जवळ वाटायला लागतं. अध्यात्माच्या वाटेवरती जुनी लोक मागे पडतात, नंतर आपली जी आयडेंटिटी असते ती पण बदलायला लागते. आणि खरं तर हा टप्पा बरेच वेळेला आत्मजागृतीची सुरुवात असते पण तेव्हा लक्षात येत नाही, तेव्हा ती लोक डिप्रेशनच्या आहारी जाऊ शकतात. डिप्रेस झालेल्या माणसाला काय वाटायला लागतं की मी ओझं आहे, कुणालाही माझी गरज नाही आहे, मी प्रयत्न करून थकलोय पण काही आयुष्यामध्ये अर्थ राहिलेला नाही आहे. खरं तर हे विचार खरे नसतात, असे विचार करण्याची गरज पण नसते, पण डिप्रेस झालेल्या माणसाला, डिप्रेशन आलेल्या माणसाला हे सगळे विचार खरे वाटायला लागतात. तर या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की डिप्रेशन हा काही चेष्टा मस्करी करण्याचा विषय नाही आहे. आजार आहे, कंडिशन आहे जी कधीही गंभीर होऊ शकते. पण डिप्रेशनचा इलाज आहे का, क्युअर आहे का, तर येस, डिप्रेशन बरं नक्कीच होऊ शकतं. मेडिकल सपोर्ट, योग्य थेरपिस्ट, योग्य मेडिसिन्स अर्थात शॉर्ट टर्मसाठी, या सर्व गोष्टींमुळे नक्कीच डिप्रेशन मॅनेज होतं, बरं होऊ शकतं. सायकोथेरपी, काउन्सिलिंग हे अतिशय महत्त्वाचं असतं. इमोशनल हिलिंग त्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे त्याला सेफ स्पेसमध्ये त्यांनी व्यक्त होणं, रडणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यातल्या इनर चाइल्डला सुरक्षित वाटू देणं हेही अतिशय महत्त्वाचं आहे. आता डिप्रेस माणसासाठी हिलिंग करणं म्हणजे त्यांनी बरं होणं म्हणजे स्ट्रॉंग होणं नाही आहे, तर त्याला व्यक्त होण्याची परवानगी मिळणं, त्याला व्यक्त होण्यासाठी सेफ वाटणं हे त्याच्यासाठी हिलिंग आहे. हे त्याच्यासाठी इमोशनल हिलिंग आहे, त्याचं इनर चाइल्ड हिलिंग केलं गेलं पाहिजे. जर काही ट्रॉमा वगैरे त्या व्यक्तीला झाला असेल तर तो रिलीज केला पाहिजे. त्यासाठी हिप्नोथेरपी, रिग्रेशन या गोष्टींची मदत होऊ शकते. लाईफस्टाईलमध्ये जर चेंजेस केले, पुरेशी झोप त्याला कसं मिळेल हे बघितलं गेलं, सकस चांगला आहार न्यूट्रिशियस मिळाला, सनलाईटमध्ये तो गेला, नंतर सिंपल वॉकिंग किंवा योगासारखे एक्झरसाईज रेग्युलरली केले गेले, सोशल कनेक्शन अगदी थोडंसं जरी असलं ते त्याचं झालं तर नक्कीच तो डिप्रेशनमधून बाहेर यायला मदत होते.
आणि डिप्रेशन हा कधी कधी ॲक्च्युली स्पिरिच्युअल जर्नीमध्ये एक अवेकनिंगचा टप्पा असतो, जिथे आत्मा म्हणतो की आता हे जुनं जे आपण जगतोय तेच तेच ते बास, आता काहीतरी नवीन हवं आहे. म्हणून आत्मा खरं तर आपलं नवीन काहीतरी आयुष्यातलं शोधायला जात असतो. त्यावेळेला मनामध्ये ॲक्सेप्टन्स निर्माण करणं स्वतःबद्दल, किंवा हार्ट चक्र हिलिंग करणं, फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस करणं, स्वतःला आणि दुसऱ्यांना माफ करणं वेळोवेळी, मेडिटेशन करणं, ग्राउंडिंग करणं हे अतिशय गरजेचं आहे. स्पिरिच्युअल सिकर्सनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मेडिटेशन म्हणजे काय थॉट्स बंद करणं नाही आहे, पण थॉट्सपासून स्वतःला डिटॅच ठेवणं आणि आत्म्याशी पुन्हा कनेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे. हे केलं तर डिप्रेस थॉट्समधनं ते सहज बाहेर येऊ शकतात. आता एक अतिशय गंभीर गोष्ट म्हणजे डिप्रेशन झालेली व्यक्ती आणि आत्महत्या. सो ॲक्च्युली डिप्रेशन ज्यांना झालेलं असतं त्या व्यक्तीला मरायचं नसतं, त्यांना आपलं दुःख थांबवायचं असतं, त्यांना ते सहन होत नसतं. पण ते कसं करायचं हेच त्यांना कळत नाही. डोकं बधीर झालेलं असतं. त्यात जर का आजूबाजूचे लोक त्यांच्या या कंडिशनशी चेष्टा करत असतील, त्यांना त्यांचं मन समजून घेत नसतील, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतील त्या व्यक्तीकडे, तर मग डिप्रेस झालेली व्यक्ती यातून सुटका करण्यासाठी टोकाचं पाऊल नक्की उचलू शकते. म्हणून त्यांना तुम्ही दोष देऊ नका. डिप्रेशन झालेली व्यक्ती तुमच्या समोर किंवा तुमच्या आजूबाजूला असेल तर त्यांना सगळ्यांना होतं एवढं काय अगदी असं म्हणू नका. त्यांना डिसमिस करू नका या त्यांच्या वागण्यासाठी. त्यांना प्रोफेशनल मदत घेण्यासाठी एनकरेज करा. अर्थात योग्य ती मदत योग्य वेळेला मिळाली की डिप्रेशनमधून बाहेर नक्कीच येता येतं. आणि एक अजून खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, महत्त्वाची खास गोष्ट आहे. डिप्रेशनमधून बाहेर आलेले बरेचसे लोक हे अतिशय चांगल्या प्रकारचे हिलर्स होतात. कारण की ते डिप्रेशनमधून बाहेर जेव्हा येतात तेव्हा ते एम्पॅथेटिक होतात, बिकॉज दे हॅड बीन देअर. ते दुसऱ्यांच्या वेदना पटकन समजू शकतात आणि ते अतिशय चांगले हिलर्स होऊ शकतात, आर्टिस्ट होऊ शकतात. त्यामुळे डिप्रेशन बरेच वेळेला लोकांच्या मधली हिलिंग ॲबिलिटी ॲक्टिवेट करते. डिप्रेशन म्हणजे अंधार आहे, पण तो अंधार तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही आहे, तुम्हाला थांबून स्वतःकडे पाहायला लावण्यासाठी आहे. तुमच्यात काही बिघडलेलं नाही आहे. तुम्ही बराच वेळ स्ट्रॉंग राहिलेला आहात. आता थोडा वेळ थांबा, स्वतःची काळजी घ्या. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीला डिप्रेशन जाणवत असेल, ही सगळी लक्षणं मी मगाशी सांगितली ती दिसत असतील, तर त्यांना जज करू नका. त्यांना सारखं पॉझिटिव्ह राहा असं सांगू नका, कारण त्याची गरज नाही आहे. पण ते काय बोलतात ते तुम्ही फक्त ऐकून घ्या, शांतपणे ऐकून घ्या, रिॲक्ट होऊ नका. डिप्रेशन म्हणजे शेवट नाही आहे, तो अनेक वेळेला एका नव्या आयुष्याची सुरुवात पण असतो. अशा व्यक्तींना मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी नक्कीच एनकरेज करा. डिप्रेशन मॅनेज करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी थेरपी म्हणजे हिप्नोथेरपी. डिप्रेशन म्हणजे फक्त दुःख नसतं, तर मनात खोलवर साठलेला भावनिक भार असतो, एक इमोशनल बॅगेज असतं. हिप्नोथेरपी ही त्या भावनांच्या मुळाशी जाऊन काम करते. डिप्रेशनमध्ये मन सतत भूतकाळात अडकलेलं असतं. हिप्नोथेरपी त्या मनाला जखमांपासून थोडं दूर नेऊन एक सुरक्षिततेची, सेफ्टीची भावना देते. मन शांत होतं, नकारात्मक विचारांची साखळी तुटते, आतून जे रिकामपण आलेलं असतं, एम्प्टीनेस आलेला असतो तो कमी होतो, जीवनात परत रस वाटायला लागतो. डिप्रेशनमध्ये अवचेतन मन सतत आय एम नॉट इनफ, मी पुरेसा नाही आहे असं म्हणत असतं. सो हिप्नोथेरपी त्या अवचेतन मनावरती काम करतं, ते अवचेतन प्रोग्रामिंगमध्ये बदल करतं आणि त्या माणसाचं स्वतःबद्दलचं आत्ममूल्य वाढवतं. स्वतःबद्दलची कठोरता त्या व्यक्तीची कमी होते. असेचे नवीन किरण त्याच्या मनात तयार होतात, असेचे नवीन विचार त्याच्या मनात तयार होतात. खूप वेळेला डिप्रेशन हे व्यक्त न केलेल्या भावनांचा परिणाम असतो आणि हिप्नोथेरपी त्या भावनांना सुरक्षित पद्धतीने व्यक्त होऊन देते. मनातला त्यामुळे दडलेला जो राग असतो, दुःख असतं, अपराधीपणा असतं, पणाचा भाव असतो, गिल्ट असतं, ते कमी होतं. भावनिक हलकेपणा जाणवतो, मनावरचा भार कमी होतो. डिप्रेशनचा परिणाम शरीरावरती पण दिसतच असतो, जसा थकवा, जडपणा, वेदना. हिप्नोथेरपी मन आणि शरीर यांचा बॅलन्स साधते, संतुलन साधते, माणसाची एनर्जी वाढते, झोप सुधारते, कॉन्सन्ट्रेशन व्हायला मदत होते. अर्थात हिप्नोथेरपी म्हणजे काही जादूटोणा किंवा जादू नाही आहे.
हिप्नोथेरपी एक थेरपी आहे, त्यामध्ये व्यक्ती पूर्णपणे जागरूक असते. झोप किंवा नियंत्रण नाही आहे, तर मनाला खोल विश्रांती देणारी प्रक्रिया आहे. हिप्नोथेरपी ही डिप्रेशनसाठी वैद्यकीय उपचारांना पूरक म्हणून उपयोगी ठरते, अर्थातच पर्याय नाही. सो मेडिकल ट्रीटमेंट बरोबरच हिप्नोथेरपीची जर का मदत घेतली तर डिप्रेशन मॅनेज करण्यासाठी ती अत्यंत प्रभावी अशी थेरपी आहे. मी स्वतः एक सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आहे आणि डिप्रेशनची सिम्पटम्स मॅनेज करण्यासाठी, डिप्रेशनची अवस्था मॅनेज करण्यासाठी हिप्नोथेरपी ही अतिशय प्रभावी अशी थेरपी आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या कुणालाही हिप्नोथेरपीसाठी मदत हवी असेल तर आय विल फील मोर दॅन हॅपी टू हेल्प यू. हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांशी हा शेअर नक्की करा आणि तुम्हाला डिप्रेशनबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये पण नक्की लिहा. धन्यवाद.